हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पॉलिटी MCQजला सुरुवात करतोय. एम लक्ष्मीकांत या पुस्तकावर आधारित ही MCQची सिरीज आपण घेतोय. आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसन मधला पहिला पॉईंट येतो तो म्हणजे विधान परिषदेविषयी ना काही विधानं दिली, 4 विधानं. त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, अयोग्य विधान कोणतं आहे ना ते ओळखायचं आहे. आता आपण काय करूया, एक एक विधान पाहत जाऊया. ते बरोबर आहे की चूक आहे हे आपण शोधू. पहिलं विधान आहे, विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते, असं पहिलं विधान दिलेलं आहे. मग ते बरोबर आहे की चूक हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्या राज्यघटनेमध्ये जर बघितलं, समजा आपल्याला राज्यामध्ये एखादी विधान परिषद स्थापन करायची किंवा रद्द करायची अशी काही तरतूद दिली आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो. समजा एखाद्या राज्याची म्हणजे हे विधान बरोबर आहे का, तर विधान बरोबर आहे. समजा पहिलं विधान बरोबर आहे. राज्यघटनेमध्ये जर समजा एखाद्या राज्याचं विधानसभा आहे, त्या विधानसभेनं जर अशा संबंधीचा ठराव मंजूर केला की विधान परिषद स्थापन करायचे किंवा नष्ट करायचे आहे, तर तो विधानसभेनं संमत केल्यानंतर ते विधेयक मग संसद डिसिजन घेते. म्हणजे अस्तित्वात असलेली एखादी विधानसभा रद्द करणे किंवा नवीन विधान परिषद स्थापन करणे याचा डिसिजन कोण घेतं, फायनली संसद घेते. पण त्याच्यासाठी अगोदर ठराव कोणी मंजूर करून द्यावा लागतो, तर ह्या विधानसभेला अशा प्रकारचा ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. मग आता राज्यसभेनं समजा राज्य विधानसभा जी आहे त्या राज्य विधानसभेला अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यासाठी कसा करावा, साध्या बहुमतानं केला तर चालतो की विशेष बहुमतानं, तर त्याचं उत्तर आहे राज्य विधानसभा जी असेल ना, तर त्याने अशा प्रकारचा ठराव विशिष्ट बहुमतानं विशेष बहुमतानं, म्हणजे विधानसभेची एकूण जी सदस्य संख्या आहे त्याच्या बहुमतानं आणि अस्तित्वात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यापैकी 2/3 सदस्यांनी तो मंजूर केला पाहिजे. मग दुसरा प्रश्न असा येतो माझा, तो म्हणजे समजा संसदेने अशा प्रकारे एखादी विधान परिषद स्थापन करायची किंवा नष्ट करायची अशा प्रकारची काही गोष्ट केली किंवा कायदा केला, तर तो कलम 368 कलम 368 अंतर्गत ते घटना दुरुस्ती समजली जाते का किंवा नाही, तर याचं उत्तर आहे ती घटना दुरुस्ती समजली जात नाही, ते लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या दिलेलं पहिलं सेंटेन्स आहे, विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते, तर त्याचं उत्तर आहे हो. विधानसभा ही विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते आणि तो जो ठराव असेल तर तो संसदेकडे पाठवला जातो आणि संसद मग काय करते, विधान परिषद रद्द करू शकते किंवा नवीन विधान परिषद स्थापन करू शकते. दुसरं सेंटेन्स आहे, धन विधेयकाच्या बाबतीत विधान परिषद ते नाकारू शकत नाहीत ना त्यामध्ये दुरुस्त्या करू शकत नाही. समजा धन विधेयक आहे, आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक सामान्य विधेयक आणि धन विधेयक. सामान्य विधेयकाबाबत विधान परिषदेला कोणते अधिकार आहेत आणि धन विधेयकाबाबत कोणते आहेत. सुरुवातीला आपण धन विधेयके पाहूया. आता हे धन विधेयक किंवा अर्थविधेयक म्हणतो, हे विधान परिषदेमध्ये सादर करता येतात का, तर त्याचं उत्तर आहे नाही. विधान परिषदेमध्ये पहिल्यांदा ते सादर करता येत नाही, ते फक्त ना विधानसभेमध्ये सादर केली जातात पहिल्यांदा, आणि ते सुद्धा राज्यपालांची शिफारस घेऊनच. आता प्रत्येक सरकारी विधेयक जे सरकारी मानलं जाते ना, ते फक्त मंत्री सादर करू शकतो. दुसरं म्हणजे विधान परिषद समजा एखादं धन विधेयक पाठवले किंवा अर्थविधेयक, विधानसभेने एखादं अर्थविधेयक संमत केलं आणि ते विधान परिषदेकडे पाठवलं, तर मग ह्या अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये किंवा धन विधेयकाच्या बाबतीमध्ये विधानसभेला मर्यादित अधिकार आहेत. म्हणजे कसं, समजा विधान परिषद त्या अर्थविधेयकामध्ये दुरुस्ती करू शकते का, तर त्याचं उत्तर आहे नाही. विधान परिषद अर्थविधेयकामध्ये दुरुस्ती करू शकत नाही. समजा ते असंमत करू शकते का, तर ते असंमत सुद्धा करू शकत नाही. अर्थविधेयकाबाबतीत विधान परिषदेला एकच महत्वाचा अधिकार आहे, ते म्हणजे ते फक्त दुरुस्त्या शिफारशी करू शकते, ह्या गोष्टीच्या शिफारशी करू शकते. ते एकतर दुरुस्ती करू शकत नाही किंवा असंमत करू शकत नाही, फक्त शिफारस करू शकते. आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, विधान परिषदेने किती दिवसात अर्थविधेयक विधानसभेला परत पाठवणं गरजेचं आहे, तर त्याची लिमिट आहे 14 दिवस. 14 दिवसाच्या आत, म्हणजे विधान परिषदेनं 14 दिवसात अर्थविधेयक हे ना विधानसभेला परत पाठवणं गरजेचं आहे. तर जर त्यांनी नाही पाठवलं तर ती दोन्ही ग्रहांनी संमत केलं असं म्हटलं जातं आणि ते पास केलं जातं. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे. तिसरं म्हणजे पहिलं विधान बरोबर, दुसरं बरोबर. तिसरं विधान आहे, धन विधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकाच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते. आता एक लक्षात घ्या, संयुक्त बैठकीच्या बाबतीत राज्य विधिमंडळ आणि विधान परिषद यांच्या बाबतीत जर धन विधेयकाबाबत किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये, तर एखादं विधेयक संमत करण्याबाबत जर समजा विधानसभा असेल आणि
विधान परिषद असेल, यांच्यामध्ये जर समजा काही कलह निर्माण झाला किंवा त्यामध्ये कोंडी निर्माण झाली, तर संयुक्त बैठकीची तरतूद तशी नाहीये. फक्त संसदेच्या बाबतीत आहे. म्हणजे संसदे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या बाबतीत समजा एखाद्या विधेयक संमत करण्यावरून कोंडी निर्माण झाली, तर ती फोडण्यासाठी संसदेच्या दोन्ही ग्रहाची संयुक्त बैठकीची तरतूद आहे. पण तशी विधानसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीत नाहीये. त्यामुळे तिसरं विधान हे डेफिनेटली चुकीचं ठरतं. चौथं विधान काय दिले, तर राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आले. तर हो, ते तुलनेने अधिकार थोडेसे कमीच आहेत. त्यामुळं आता प्रश्न काय होता की विधान परिषदेविषयी आपल्याला अयोग्य विधानं शोधायची होती, तर तिसरं विधान हे अयोग्य आहे हे आपल्याला समजून जातं. आता दुसरा एक प्रश्न माझा असा आहे, समजा सामान्य विधेयक आहे. आता सामान्य विधेयकाच्या बाबतीत संसदेसाठी कोणते अधिकार येतात आणि राज्य विधिमंडळासाठी कोणते येतात. समजा संसद घेतली, संसदेमध्ये सामान्य विधेयक समजा लोकसभेमध्ये मांडलं आणि लोकसभेने ते विधेयक पास करून राज्यसभेकडे पाठवलं, तर राज्यसभेनं त्या विधेयकामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या करू शकतील. आणि ते त्यांनी किती दिवसामध्ये करावं लागतं, तर 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये जर त्यांनी ती विधेयक संमत नाही केली, तर त्या दोन ग्रहामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ना कोंडीची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामधून संयुक्त बैठकीची तरतूद आहे. समजा आता विधानसभा आणि विधान परिषद आहे. विधानसभेनं काय केलं, एखादे विधेयक संमत केलं, सामान्य विधेयकाच्या बाबतीत बोलतोय, आणि ते विधेयक त्यांनी विधान परिषदेकडे पाठवलं, तर विधान परिषद ते विधेयक एकतर असंमत करेल किंवा ते विधानसभेला स्वीकृत नसतील अशा दुरुस्त्या केल्या, किंवा त्यांना ते काय करावं लागतं, तर 3 महिन्यामध्ये ते विधेयक संमत केले नाही, तर त्या दोन्ही ग्रहामध्ये कोंडीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे त्यांना अधिकार किती आहे, तर 3 महिने सामान्य विधेयक ते पुढं ढकलू शकतात. मग त्याच्यानंतर मग विधानसभा काय करेल, दुसऱ्यांदा ते विधेयक संमत करेल सामान्य विधेयक आणि परत विधान परिषदेकडे पाठवेल. विधान परिषद त्याच्यामध्ये विधान परिषदेला आणखी किती महिना मिळतो, तर 1 महिना ते विधेयक संमत करायचा चान्स मिळतो. जर दुसऱ्या वेळी सुद्धा विधान परिषदेने 1 महिन्याच्या आतमध्ये ते विधेयक संमत केलं नाही, तर असं समजलं जातं विधानसभेने ज्या स्वरूपामध्ये ते विधेयक संमत केलं होतं दुसऱ्या वेळी, तर ते दोन्ही ग्रहांनी संमत केलं असं म्हटलं जातं. म्हणजे माझा प्रश्न असा आहे, विधान परिषदेला एखाद्या सामान्य विधेयकाच्या बाबतीत विधान परिषद जास्तीत जास्त विधेयक किती वेळा रोखू शकते, तर किती महिने रोखू शकते, तर ते 4 महिने रोखू शकते. पहिल्या वेळेला 3 महिने आणि दुसऱ्या वेळेला 1 महिना. तसं संसदेच्या बाबतीत बघितलं तर एका ग्रहानं विधेयक जर पारित केलं आणि दुसऱ्या ग्रहाने ते 6 महिन्याच्या आत, तिथं अट आहे 6 महिन्याची. तर हा एक फरक आहे. इथं कसं आहे, 3 महिने एक पहिल्यांदा चान्स देऊ शकते विधानसभा विधान परिषदेला आणि दुसऱ्या वेळेस 1 महिना, असे एकूण 4 महिने ते प्रलंबित ठेवू शकतात. तर हा एक पॉईंट आहे विधान परिषद आणि याच्या संदर्भामधला. त्यानंतर तुम्हाला याच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा पॉईंट येतो, तो म्हणजे विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत, हे लक्षात ठेवा. मते बिकाऊ आहेत, हे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता याच्यामध्ये ना कोणत्या राज्यामध्ये विधानसभा आहे किंवा विधान परिषद आहे हे कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत असं लक्षात ठेवा. त्यामध्ये म म्हणजे महाराष्ट्र, म म्हणजे काय येतो, महाराष्ट्र येतो. दुसरं म्हणजे ते म्हणजे तेलंगणा, बी म्हणजे बिहार, क म्हणजे कर्नाटक, ओ म्हणजे उत्तर प्रदेश. आता राहिलं काय, आहेत. आ म्हणजे आंध्र प्रदेश. ह्याच्यामध्ये ना जम्मू काश्मीर आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये आता सध्या विधान परिषद अस्तित्वात नाही आहे, ते काढलेलं आहे. तरतुदीनुसार त्यांना वगळण्यात आलेलं आहे सध्या लेटेस्ट चर्चेमधले. तर जम्मू काश्मीरमधली जी विधान परिषद होती ना, तर त्यांच्यामध्ये एकूण किती सदस्य होते, तर ते 36 सदस्य होते. किती होते, 36. दुसरं म्हणजे घटनेनं काय केलेलं आहे, तर विधानसभेमध्ये किती किंवा विधान परिषदेमध्ये ना किती सदस्य असावं हे ठरवलेलं आहे. तर विधानसभेच्या 2/3 सदस्य हे विधान परिषदेमध्ये असावं म्हटलेलं आहे किंवा किमान 40 सदस्य असावं म्हटलेलं आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे, जर घटनेनं कमाल आणि किमान मर्यादा जरी ठरवून दिल्या असल्या तरी विधानसभेची प्रत्यक्ष सदस्य संख्या कोण ठरवतं, तर ते ठरवतात संसद. ओके, संसद. दुसरा एक पॉईंट होता तो म्हणजे विधान परिषदेमधले जे एकूण सदस्य आहेत तर ते कसे निवडून दिले जातात. 1/3 सदस्य जे आहेत विधान परिषदेमधले 1/3 सदस्य हे काय केले जातात, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था प्लस जे विधानसभा सदस्य आहेत तर त्या विधानसभा सदस्यामधून सोडून दिले जातात. त्यानंतर 1/12 सदस्य कसे निवडून दिले जातात, तर 1/12 सदस्य हे राज्यामध्ये वास्तव्य करणारे आणि ज्यांनी 3 वर्ष पूर्ण पदवीधर व्यक्ती आहेत तर त्या पदवीधर व्यक्तीच्या मतदारसंघामधून 1/12 दिले जातात. त्याचबरोबर जे शिक्षक मतदारसंघ आहे, शिक्षक मतदारसंघ, तर शिक्षकांच्या मतदारसंघामधून सुद्धा 1/12 निवडून दिले जातात. आणि राहिलेले असतात जे 1/6, तर ते राज्यपाल
राज्यपाल काय करतात, नियुक्त करतात, नामनिर्देशित करतात. त्याच्यामध्ये विज्ञान, कला, सहकारी चळवळ, समाजसेवा, साहित्य याच्यामधले जे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना निवडून दिलं जातं. हे का लक्षात ठेवायचं आहे, तर सध्या महाराष्ट्र विधानसभेचं चर्चेत होतं उद्धव ठाकरेच्या संदर्भामध्ये, की उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमायचं होतं. त्यामुळे हे एक 56 सदस्य जे राज्यपाल नामनिर्देशित करतात ना, तर त्याच्यामुळे हा पॉईंट तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठीची तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्यात आली आहे. या परिशिष्टात समावेश असणारी राज्ये पुढीलपैकी कोणती आहेत? अशी एवढी राज्य दिली, त्यांनी आपल्याला काय सांगितले, आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठीची 6व्या परिशिष्टामधली कोणती राज्ये येतात. आता याच्यामध्ये ना 4 राज्य आहेत, 5वं परिशिष्ट आणि 6वं परिशिष्ट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्या अगोदर अनुसूचित आदिवासी क्षेत्र म्हटले. आदिवासी क्षेत्र किंवा अनुसूचित क्षेत्र हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार त्या प्रशासनासाठी, त्या क्षेत्राच्या प्रशासनासाठी ना काही विशेष तरतुदी किंवा विशेष पद्धतीवर भर देण्यात आले. ते राज्यघटनेतलं कोणतं कलम येतं, तर त्यासाठी तुम्हाला अगोदर 244 कलम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 244 कलम हे राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये येतं, 10वा भाग. राज्यघटनेचा जो 10वा भाग आहे, त्या 10व्या भागामध्ये 244 नंबरचं कलम येतं. आणि या कलमानुसार काय सांगितलं जातं, जे एखादं क्षेत्र अनुसूचित क्षेत्र आहे किंवा आदिवासी क्षेत्र आहे, तर त्यांच्या क्षेत्राच्या प्रशासनासाठी ना काही विशेष पद्धतीवर भर देण्यात आलाय. आपल्या आता दुसरा प्रश्न आहे आपलं राज्यघटना. राज्यघटनेच्या संदर्भामध्ये 5वं परिशिष्ट आणि 6वं परिशिष्ट दोन्ही महत्वाचं आहे. राज्यघटनेत 6व्या परिशिष्टामध्ये कोणते राज्य येतात आणि 5व्या परिशिष्टामध्ये कोणते राज्य येतात हे आपल्याला ओळखायचं आहे. राज्यघटनेतलं जे 6वं परिशिष्ट आहे, या 6व्या परिशिष्टामध्ये काय येतं, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे ईशान्येकडचे 4 राज्य आहेत ना, तर त्यांच्यातले आदिवासी क्षेत्राशी निगडीत येतं. कोणते येतात, आसाम, लक्षात घ्या, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे 6व्या परिशिष्टामध्ये संदर्भामध्ये येतात, त्याच्या तरतुदीबाबत येतं. आणि 5वं परिशिष्ट आहे ना, हे 4 राज्य सोडून, म्हणजे कोणते, आसाम सोडलं, त्यानंतर त्रिपुरा सोडलं, मेघालय सोडलं आणि मिझोराम सोडलं, हे सोडून जे इतर ईशान्येकडची राज्य राहतात ना, तर ते सर्व 5व्या परिशिष्टामध्ये येतात. म्हणजे हे लक्षात घ्या की आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासाठीच्या तरतूद आहे भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्यात आली. त्या 6व्या परिशिष्टामध्ये येणारी 4 महत्वाची राज्य, एक म्हणजे आसाम, दुसरं म्हणजे त्रिपुरा, तिसरं म्हणजे मेघालय आणि चौथं म्हणजे मिझोराम. तर हे 4 एवढं लक्षात ठेवा. बाकी राहिलेली 5वी परिशिष्टामध्ये येतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लोकसभेच्या सभापती संदर्भात खाली दिलेली विधान आहे, त्या विधानामधून आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, त्यास पदावरून दूर करण्यासाठी केवळ, असं शब्द वापरलाय, केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो. तर हा केवळ शब्दामध्ये नाही. आता लोकसभा सभापती आहे, त्यांना जर पदावरून दूर करायचं आहे तर लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताचा ठराव संमत करावा लागतो, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि साध्या बहुमताचा चालत नाही. आणि तिसरं जे विधान दिले तर त्याला काय म्हणतात, तिसऱ्या विधानाला, जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधाच्या ठरावात सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 1 सदस्यांचा पाठिंबा असेल तर तेव्हा सभागृह असा ठराव विचारात घेऊ शकते. तर 1 नाहीये, तर किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे, असं दिलेलं आहे. किती सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे, 50 सदस्यांचा जर पाठिंबा त्या ठरावाला असेल तर तेव्हा सभागृह अशा प्रकारचा ठराव विचारात घेऊ शकतं. त्यामुळे तिसरं विधान चुकतंय, पहिलं विधान सुद्धा चुकीचं ठरतंय. दुसरं विधान पहा, दुसऱ्या विधानामध्ये उपपंतप्रधान यांच्या बरोबरीनं त्यांचा क्रम पद तालिकेमध्ये 5वा म्हटले, तसं नाहीये. त्यांचा क्रमांक पद तालिकेमध्ये जर क्रमांक बघितला तर तो येतोय 7वा. आणि कोणाच्या बरोबरीने येतो, जे भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत, भारताच्या मुख्य न्यायाधीशा बरोबरीनं त्यांचा क्रमांक 7वा आहे. आणि जे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत, त्या कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही त्यांचा दर्जा वरचा आहे. अपवाद काय आहेत, पंतप्रधान आणि उपपंतप्रधान. पंतप्रधान आणि उपपंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्याच्या वरचं त्यांचं ते पद आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं ठरते. त्यामुळे वरीलपैकी एकही नाही हे उत्तर आहे. तर लक्षात काय घ्यायचं तुम्हाला,
लोकसभा सभापती, लोकसभा सभापतींना ना जर सर्व सदस्यांनी, लोकसभेच्या जर सर्व सदस्यांनी बहुमताने जर ठराव संमत केला तर त्यांना पदावरून हटवण्यात येतं आणि अशा प्रकारचा ठराव 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन मांडावा लागतो. आणि हा जो ठराव आहे तर त्या ठरावाला किती सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे तर ते 50 सदस्यांचा पाठिंबा असणार आहे. इथं त्यांनी जे किमान 1 सदस्यांचा पाठिंबा म्हटले ते गणपूर्तीसाठी आवश्यक आहे. लोकसभा अध्यक्ष किंवा सभापती म्हणतो आपण, लोकसभेच्या सभापतींना एक अधिकार असतो, येथे सभागृह लोकसभा चालवायचा असेल तर एकूण सदस्य संख्या किती असेल तर त्याच्या 1 सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे. 1 पेक्षा जर कमी सदस्य उपस्थित असतील तर ते सभागृह ते चालवत नाहीत असं असतं. दुसरं म्हणजे तुम्हाला हे गोष्ट कळायला म्हणजे हे तुम्हाला तिन्ही प्रश्नाचं अनालिसिस समजलं असेल, उत्तर अचूक काय आहे. आता माझा प्रश्न असा आहे, लोकसभा सभापतींना अपात्र म्हणून जर सदस्यांना अपात्र केलं जातं तर हे कोणत्या बाबतीत आहे तर परिशिष्ट 10 मध्ये ना ज्या तरतुदी दिले आहेत, परिशिष्ट 10 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार किंवा त्याला शेड्यूल म्हणतो, तर जे पक्षांतराच्या कारणावरून जे अपात्र ठरतात ना सदस्य, तेवढीच अपात्रता त्यांच्या अंडर खाली येते, बाकी कोणत्या प्रकारची अपात्रता लोकसभा सदस्याच्या अंडर खाली येत नाही. आणि पक्षांतराच्या कारणामुळे परिशिष्ट 10 अंतर्गत त्यांनी एखाद्या सदस्याला अपात्र केलं तर त्याचं न्यायिक पुनर्विलोकन करता येतं का तर त्याचं उत्तर आहे येतं, हो. अशा प्रकारचा डिसिजन 1992 साली ना सर्वोच्च न्यायालयानं दिलेला होता. माझा प्रश्न असा आहे, लोकसभा सभापती कोणत्या समित्यांचा अध्यक्ष असतो तर 3 समिती आहेत. पहिली आहे व्यवहार सल्लागार समिती, दुसरी आहे नियम समिती आणि तिसरी आहे सर्वसाधारण उद्देश समिती. लोकसभा सभापती कोणत्या 3 समित्यांचा अध्यक्ष असतो? व्यवहार सल्लागार समिती पहिली, दुसरी येते नियम समिती आणि तिसरी असते सर्वसाधारण उद्देश समिती. या तिन्ही समित्यांचे ते अध्यक्ष असतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग याविषयी कोणती विधाने असत्य ते आपल्याला ओळखायचे. एकूण 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे ती एक वैधानिक यंत्रणा आहे. दुसरं विधान आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 315 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली आहे. तिसरं विधान आहे 1 अध्यक्ष आणि 5 सदस्यांचा यामध्ये समावेश होतो आणि चौथं विधान असे दिलेले आहेत. आता आपण पाहूया, पहिलं म्हणजे दुसरं विधान जे दिलेले आहे, भारतीय संविधानाच्या कलम 315 अंतर्गत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता ह्याचं जर बघितलं भाग 14 मध्ये देण्यात आलेल्या या सगळ्या गोष्टी. भाग 14 राज्यघटनेचा भाग 14 आणि कलम जर बघितले तर 315 पासून जवळजवळ 323 एवढ्या कलमापर्यंत याची माहिती देण्यात आलेली आहे. आता तिसरं विधान जे दिले यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाबद्दल सांगितलेलं आहे. याच्यामध्ये 1 अध्यक्ष आणि 5 सदस्यांचा समावेश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता किती सदस्य किंवा किती अध्यक्ष असावे याचा अधिकार कोणाला आहे? आता राज्य लोकसेवा आयोगामध्ये ना जे अध्यक्ष आणि सदस्य असतात ना ते राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. दुसरं म्हणजे राज्यघटनेत आयोगाची सदस्य संख्या मेन्शन केलेली नाही किंवा असं सांगितलेलं नाही. हा जो अधिकार आहे म्हणजे किती अध्यक्ष आणि सदस्य असावे हा जो अधिकार आहे तर हा अधिकार पूर्णतः असतो तो राज्यपालांचा असतो, म्हणजे त्या राज्यपालांचा विवेकाधिकार आपण असं म्हणतो. आता दुसरं म्हणजे त्यासाठी एक अट पाळली जाते ते म्हणजे आयोगामधले जे निम्मे सदस्य असतील ना तर त्यांनी केंद्र किंवा राज्य शासन असेल तर यांच्या सेवेमध्ये 10 वर्ष काम केलेले असावे अशा प्रकारचा काहीतरी एक निकष पाळला जातो. हे सोडला तर बाकी कोणतेही निकष इथं नाही आहेत. आयोगाचे जे अध्यक्ष असतात आणि सदस्य यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार मग कुणाला असणार तर तो सुद्धा राज्यपालांनाच देण्यात आलेला आहे. आणि हे जे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ असतो 6 वर्ष आणि 62 म्हणजे वयाची कार्यकाल 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण यापैकी जो अगोदर होईल तो असतो. जर तुम्ही UPSC किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचं जर बघितलं तर ते असते 6 ते 65 असं असते, परंतु राज्य लोकसेवा आयोगाबाबत ते 6 ते 62 असं का आहे, ह्याचा चेंजेस का झाला आहे तर याचे रिझन काय होतं. सुरुवातीला जर बघितलं आपण तर ही वयोमर्यादा 60च होती. राज्य लोकसेवा आयोगामध्ये ना कार्यकाळ जर बघितला 6 वर्ष आणि वयाची 60 वर्ष ही सुरुवातीला असं होतं, परंतु त्याच्यानंतर एक महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. ती घटना दुरुस्ती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती आहे 41वी घटना दुरुस्ती आणि ती करण्यात आली होती 1976 साली. 1976 साली 41वी घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्तीनं असं केलं जे 6 ते 60 होतं ना तर ते चेंज करून 60चं काय केलेलं आहे 62 करण्यात आलेलं आहे. हा 41व्या घटना दुरुस्ती 1976 ला जी झाली त्याच्यामुळे केलेला पहिला महत्त्वाचा चेंजेस होता. हा एक लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. तर हा एक पॉईंट झाला. म्हणजे आता महाराष्ट्राचा जर विचार तुम्ही केला तर महाराष्ट्राच्या
लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. सध्या कशी परिस्थिती आहे? सध्या एक अध्यक्ष आणि एकच सदस्य आहे. म्हणजे खूपच कारभार कमी लो आहे आपण समजू शकतो. दुसरं म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात या संबंधीचे दावे याविषयी सरकारला आयोग सल्ला देते. तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे विधान दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. का? तर ही वैधानिक यंत्रणा नाही. वैधानिक यंत्रणा म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी म्हटलं जातं. स्टॅच्युटरी बॉडी नाहीये, घटनात्मक यंत्रणा आहे. आता ह्याच्यामध्ये एक गफलत आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? राज्य लोकसेवा आयोग, त्यानंतर कंबाईन लोकसेवा आयोग, म्हणजे कंबाईन म्हणल्यापेक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणा, आणि तिसरा असतो तो संयुक्त लोकसेवा आयोग. आता राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग ना, तर ह्या दोन्ही घटनात्मक यंत्रणा आहेत. परंतु जे संयुक्त लोकसेवा आयोग नेमलेला असतो, 2 किंवा अधिक राज्यांसाठी नेमलेला संयुक्त लोकसेवा आयोग आहे ना, तर तो मात्र काय असतो? वैधानिक यंत्रणा असते. ती स्टॅच्युटरी बॉडी असते. कारण घटनेमध्ये असं कुठेही मेन्शन केलेलं नव्हतं सुरुवातीला. म्हणजे घटनात्मक तंत्र हे नाहीये, हे लक्षात घ्या. संयुक्त राज्य लोकसेवा आयोग, तर संयुक्तसाठी फक्त लक्षात ठेवायचं ती एक वैधानिक यंत्रणा आहे. दुसरी गोष्ट, आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्षांना नेमतं कोण? राज्यपाल. परंतु त्यांना त्यांची जी बडतर्फी करायची ना, ती फक्त राष्ट्रपती करू शकतात. दुसरं म्हणजे कसं, समजा असे काही सध्या कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की समजा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे, तर त्याच्या जागी ना एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून सुद्धा नेमता येतं. अशा प्रकारे झाले. मग आता प्रश्न असा येतो की हंगामी अध्यक्ष लोकसेवा आयोगामध्ये नेमायचं हे अगोदर घटनेमध्ये होतं का? नाहीये. ते नंतर ऍड केलं. कधी ऍड केलं? तर 1963 साली ऍड केलं. बरं, 1963 साली कोणत्या घटनादुरुस्तीने ऍड केले? तर ती होती 15वी घटनादुरुस्ती. भारतीय राज्यघटनेच्या 15व्या घटनादुरुस्तीनं 1963 साली काय केलेलं आहे? 2 परिस्थितीमध्ये राज्यपाल काय करतो? तर राज्य लोकसेवा आयोगाच्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करतो. म्हणजे कधी करू शकतो? जेव्हा अध्यक्षपद रिक्त असेल तेव्हा, किंवा काही अनुपस्थिती असेल किंवा काही कारणामुळे अध्यक्ष काम करण्यासाठी अक्षम आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा त्या हंगामी अध्यक्ष म्हणून त्या व्यक्तीला नेमलं जातं. महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हाही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता हे एवढ्या गोष्टी झाल्या, म्हणजे यातून तुम्हाला प्रश्न कसा विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. समजा असा प्रश्न विचारला, राज्य लोकसेवा आयोगाचा एखादा सदस्य किंवा संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राज्य लोकसेवा आयोगाचा एक सदस्य आहे, तर तो केंद्राच्या लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीसीचा सदस्य यूपीसीचा अध्यक्ष होऊ शकतो का? तर होऊ शकतो. किंवा इतर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी जाऊ शकतो का? तर हो, जाऊ शकतो. पण ते सोडून इतर कोणतेही भारत आणि राज्य सरकार असेल, भारत सरकार आणि राज्य सरकार कोणत्याही सेवेसाठी तो पात्र नसतो. दुसरं म्हणजे समजा एमपीसीचा सध्या जे अध्यक्ष आहेत तर त्यांना पुनर्नियुक्ती मिळू शकते का? किंवा एखादा सदस्य आहे तर त्यांना पुनर्नियुक्ती मिळू शकते का? नाही, त्यांना पुनर्नियुक्ती दुसऱ्या कार्यकाळासाठी नसते मिळत. तर हा एक पॉईंट तुम्हाला जाता जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे या अनुषंगाने मी सर्वच्या सर्व गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेवढं इम्पॉर्टंट डाटा आहे तो कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाबाबत खालीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत? अशा एकूण 4 जोड्या दिल्यात, कोणतं बरोबर आहे? आता लक्षात घ्या, केंद्र राज्य कायदेविषयक संबंध. आता केंद्र राज्य संबंधाचा सध्या विषय चर्चेत आहे खूप, त्याच्यामुळे केंद्र राज्याविषयी कोणते कोणते संबंध आहेत आणि त्याची कलमं कोणती आहेत त्याच्या दृष्टीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात घ्या, केंद्र राज्यविषयक कायदेविषयक कलमांचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला कलम नंबर 245 पासून ते कलम नंबर कितीपर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे? 255 पर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यातल्या सगळेच कलम पाठ करावे असं नाही, याच्यातली काही महत्त्वाचीच कलम आहेत ती तेवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे केंद्र राज्यांचे कायदेविषयक संबंधामध्ये कलम कोणती आहेत? 245 ते 255. त्याच्यानंतर 256 पासून 263 पर्यंत जी कलमं येतात, 256 पासून 263, तर ती प्रशासनिक संबंधासंबंधी येतात, प्रशासनिक संबंधासंबंधी. आणि 264 म्हणजे 268 पासून ऍक्च्युली कन्सिडर केलं जातं, ते नंतर 280-81 पर्यंत ते जी कलमं येतात तर ती आर्थिक संबंधी कलमं आहेत. म्हणजे केंद्र राज्य कायदेविषयक संबंधामध्ये 4 ते 5च कलमं लक्षात ठेवायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये दिलेले कोणत्या जोड्या बरोबर आहेत असं आपल्याला ओळखलेलं आहे. ऍक्च्युली याच्यात दिलेले हे 4ही सेंटेन्स बरोबर आहेत, चुकीचं कोणतंच नाहीये, सर्वच्या सर्व बरोबर हा ऑप्शन येणार. आता 249 कलमामध्ये काय सांगितलंय तर राष्ट्रहिताच्या दृष्टीनं समजा राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याची गरज भासली तर संसदेला अशा प्रकारे अधिकार देण्यात आलेला आहे. राज्यसूचीतील विषयावर, ओके, राज्यसूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते राष्ट्रहिताच्या दृष्टीनं, कलम 249 मध्ये सांगितलंय. कलम 250 मध्ये काय सांगितले तर
आणीबाणी लागू असताना राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर जर कायदा करावा लागत असेल तर तो संसदेला अधिकार आहे. आणीबाणी जेव्हा लागली असेल तर तेव्हा राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार 250 ते लक्षात ठेवायचे. 252 ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ते म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीनं कायदा करायचा असेल तर त्याचा सुद्धा अधिकार संसदेला आहे. आणि 254 मध्ये असं सांगितले की संसदेने केलेले कायदे असतील किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदे असतील यामधील विसंगती याच्याबाबत 254 मध्ये सांगितले. आता केंद्र राज्य कायदेविषयक संबंधामध्ये तुम्हाला ही 4 कलम अगोदर लक्षात घ्या, 249, 50, 52 आणि 54. आता याच्यामध्ये राहतात ते कलम म्हणजे 253, ते खूप महत्वाचं आहे. राज्यघटनेच्या कलम 253 नुसार काय सांगितलेलं आहे, आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठीचे कायदे, हे कलम आहे 253, तर तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे केंद्र राज्यांच्या कायदेविषयक संबंधाबाबत 249 म्हटलं, राज्यसूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं. 250 म्हटलं, जेव्हा आणीबाणी लागू असेल तर राज्यसूचीतील विषयावर संसद कायदा करू शकते. 252, 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीनं जर सांगितले एखादा कायदा करणं गरजेचं आहे तर तेव्हा संसद अशा प्रकारे कायदा करू शकतं. 254 म्हणजे काय, तर संस्थेने केलेले कायदे असतील किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदे असतील यामधली विसंगती. आणि 253 मध्ये सांगितले की आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणी करण्यासाठीचे जे कायदे आहेत तर ते 253 मध्ये सांगितलेले आहे. परीक्षेसाठी ना तुम्हाला केंद्र राज्य कायदेविषयक संबंधाबाबत जर कसाही प्रश्न विचारला तर एवढी 5च कलम लक्षात ठेवायचे. तुम्हाला याच्यावर कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. त्यामुळे कलम नंबर 249, 250, 252, 53 आणि 54 एवढी 5 लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्वाची. आणि याच्यावर ना बऱ्याच वेळी काय केलं जातं, जोड्या लावा किंवा अ गट आणि ब गट असं केलं जातं जोड्या लावायच्या टाईपमध्ये, अशावर प्रश्न जास्त करून विचारला जातो. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समावेश करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द कोणाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आले, अमेरिकेच्या, ब्रिटनच्या, कॅनडाच्या की ऑस्ट्रेलियाच्या. आता हा प्रश्न खूप लॉजिकल आहे आणि सो सिंपल सुद्धा आहे. आम्ही लोक हे शब्द कुठून घेतलेत आपण, तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आले. तर अशा प्रकारे हे प्रश्न MPSC मध्ये विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेनुसार राज्य ही जी संज्ञा आहे यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. तर आता ही जी राज्य संज्ञा, आता हा प्रश्न कोणत्या कलमांतर्गत येतो हे आपल्याला अगोदर पाहणं गरजेचं आहे. म्हणजे राज्यघटनेची ती कलमं दिलेली आहेत सर्वच्या सर्व, ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे, परीक्षेत त्याच्यावर प्रश्न असतात. जर तुम्ही आता हे जे 12 कलम दिलेले आहेत म्हणजे कलम नंबर 12 मध्ये येते ते सर्व, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. तर भारत सरकार आणि संसद, राज्य सरकार आणि विधिमंडळे, सर्व स्थानिक प्राधिकरणे आणि अन्य सर्व प्राधिकरणे. तर राज्यघटनेच्या कलम 12 मध्ये काय येतं, तर हेच उत्तर आहे वरील, हे सर्वच्या सर्व त्याचा आन्सर असणार आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर केल्या जातात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधी खालील दिलेल्या विधानामधून आपल्याला योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पहिलं लक्षात घ्या, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे विविध घटक राज्यांसाठी अधिकृत भाषा भारतीय संविधानाने स्पष्ट केल्या आहेत, असं आहे का? तर विविध घटक राज्यासाठी कोणतीही भाषा भारतीय संविधानाने स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे पहिलं विधान तर डेफिनेटली चुकीचं आहे, हे आपल्याला समजून जातं. कारण भारतीय राज्यघटनेनं काय केलंय की तुम्हाला जे विधिमंडळानं प्रचलित असलेल्या भाषापैकी एक किंवा अधिक भाषांना किंवा, आता दुसरा प्रश्न त्याचं पहिल्याचं आपण स्पष्टीकरणानुसारच येतो. दुसरा पॉईंट असा आहे तो म्हणजे अनुच्छेद 345 नुसार घटक राज्य त्या राज्यात वापरात असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा इंग्रजी जी यांना अधिकृत भाषा म्हणून ते राज्य स्वीकारू शकते, एक किंवा अधिक भाषा किंवा इंग्रजी असं म्हटलेलं आहे. तर आता लक्षात घ्या, इथे प्रश्नामध्ये हे दुसरं विधान पण चुकीचं ठरते. रिझन सांगतो. कलम 345 नुसार घटक राज्य आणि त्या राज्यात वापरात असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा इंग्रजी नसायला पाहिजे, ती हिंदी पाहिजे होतं. कारण जोपर्यंत घटक राज्य त्यांची अधिकृत भाषा किंवा कोणती भाषा स्वीकारत नाही तोपर्यंत इंग्रजी त्या राज्याची अधिकृत भाषा म्हणून चालू राहील, असं सुरुवातीला काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळं अशा तरतुदीनुसार मग काय झालं की जे बहुतेक राज्य आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेचे राज्यांची अधिकृत भाषा म्हणून बऱ्याचशा स्वीकारले. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आंध्र प्रदेशनं तेलुगू स्वीकारली, केरळनं मल्याळम स्वीकारली किंवा आसामनं आसाम, ओडिशानं उडिया स्वीकारली, अशा बऱ्याच राज्यांनी आपल्या वेगवेगळ्या भाषा स्वीकारलेल्या आहेत. म्हणजे त्या राज्यांनी हिंदी राजभाषा म्हणून जास्त करून स्वीकारलेलं आहे.
तर ह्या एक महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. आणि अनुच्छेद 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भातील घटक राज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुच्छेद 25 आणि ते 28 नुसार, म्हणजे राज्यघटनेतलं जे कलम आहे 25 पासून 28 पर्यंत असलेले जे मूलभूत अधिकार दिले त्या विधानामधून आपल्याला अयोग्य विधान कोणतं आहे ना ते ओळखायचं आहे. ह्याच्यामध्ये 4 सेंटेन्स दिलेले मी वाचत बसत नाहीये. आता तुम्हाला ह्याच्यात पहिले एक सेंटेन्सनुसार आपण त्याचं अनालिसिस करूया. पहिलं काय म्हणतंय की राज्याने पूर्णपणे आर्थिक सहाय्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. म्हणजे राज्याने ज्या संस्थांना हे दिलेले आर्थिक सहाय्य केले तर अशा शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक सूचना देण्यात येणार नाही. 28व्या कलमामध्ये ते पाहायला मिळतं. त्यानंतर भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता मूलभूत चौकटीचे तत्व आहे, तर हो ते मूलभूत चौकटीचे तत्व आहे. परंतु जर तुम्ही चौथा ऑप्शन बघितला तर या अनुच्छेदांतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत असं म्हटलेलं आहे. मग आता हे विधान बरोबर आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. आता तुम्हाला अगोदर हे लक्षात घ्या, तुम्हाला काय समजलं पाहिजे की फक्त नागरिकांना असलेले व परकीयांना नसलेले, फक्त भारतीय नागरिक आहेत ना त्यांनाच लागू असलेले राज्यघटनेमधले कोणती कलम आहेत किंवा कोणती गोष्टी आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. राज्यघटनेमधलं कलम 15 आहे, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30 हे 5 कलम आहेत. प्रश्न पर्याय सांगतो. राज्यघटनेतले कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि 30. 29 कलम पण आहे आणि 30वं कलम पण आहे. हे जे कलम आहेत ना ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत. याच्यामध्ये परकीयांना याचा कुठला अधिकार मिळत नाही. परंतु इतर सोडून जी महत्त्वाची कलम आहेत 14, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 तर ही दोन्ही कलमांना भारतीय नागरिक आणि परकीय म्हणजे जे शत्रू राष्ट्रातील परकीय असतील तर ते सोडून अशा सर्वांसाठी असलेले मूलभूत हक्क आहे. त्यामुळे इथं केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे हे जे विधान दिल्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. इथं भारतीय नागरिक प्लस परकीय नागरिक असले पाहिजेत, परंतु त्याने शत्रू राष्ट्रातले सोडून अशा प्रकारे देण्यात आलेलं आहे. फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले राज्यघटनेतली कोणती कलम आहेत तर 15, 16, 19, 29, 30 याच्यामध्ये परकीय कुठल्याही परकीयांसाठी लागू नसलेले कलम आहेत. आता कलम 15 मध्ये काय दिले तर धर्म, वंश, जात, लिंग अशा जन्म ठिकाणी या कारणासाठी कुठल्या व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही हे कलम 15 मध्ये सांगितले. कलम 16 मध्ये काय सांगितलेलं आहे तर सार्वजनिक नोकऱ्यामध्ये समान संधी असली पाहिजे 16 मध्ये सांगितले. कलम 19 सगळ्यांना माहिती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भातलं. कलम 29 काय सांगितलं तर जे अल्पसंख्याक आहे त्यांची भाषा, लिपी, संस्कृती यांचं संरक्षण करण्याचं महत्त्वाचं कार्य. आणि कलम 30 मध्ये काय सांगितले तर शैक्षणिक संस्था स्थापन करणं आणि त्याचं प्रशासन करणं हा अल्पसंख्याकांचा हक्क सांगितलेला आहे. त्यामुळं तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की राज्यघटनेतलं कलम 25 ते 28 नुसार जे कलम दिलेली आहेत तर त्या कलमांसाठी फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध नाही तर भारतीय नागरिकांसोबत परकीयांना सुद्धा हे अधिकार उपलब्ध आहेत. परकीयांना फक्त 15, 16, 19, 29 आणि 30 या कलमांतर्गत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या परकीयांना लागू होत नाहीत. एवढं लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला ना याच्यावर अशा टाईपचा प्रश्न विचारलाय फिरून, त्यामुळे तुम्हाला ते समजलं पाहिजे. दुसरं म्हणजे कोणत्याही विशेष धर्माचे समर्थन व प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य सरकार करू शकत नाही. कराच्या संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये कोणतं कलम येतं ते आपल्याला शोधायचं आहे. तर त्याच्यामध्ये राज्यघटनेतला आय थिंक कलम 27 येतं. त्या 27 कलमानुसार कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी कर देण्यापासून सक्ती, मुक्तीनं कर देणं, सक्तीनं कर देण्यापासून मुक्ती अशा प्रकारचं कलम आहे कलम 27. त्यामुळे ते सुद्धा ते दिलेलं आहे. अयोग्य कोणतं आपल्याला विचारलं आहे तर अयोग्य हे येतं कारण भारतीय नागरिकांसोबत परकीय नागरिकांना सुद्धा हे अधिकार उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये एक छोटीशी करेक्शन आहे, ते म्हणजे लोकसभा सभापतीच्या संदर्भामधला तो आपण प्रश्न घेतला होता. त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की उपपंतप्रधान यांच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत 5वा क्रमांक आहे. तर तसं नाहीये. ऍक्च्युली आपण सांगताना मी तुम्हाला 7वा क्रमांक असं सांगितलं होतं, परंतु 7वा नसून तो 6वा आहे. कसं सांगतो तुम्हाला, कारण 1 नंबर पदतालिकेचा क्रम जर बघितला तर 1 नंबरला राष्ट्रपती येतात, 2 नंबरला येतात उपराष्ट्रपती, 3 नंबरला येतात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. 4 नंबरचा जो क्रम आहे त्याला येतात राज्यपाल म्हणजे त्या संबंधित राज्यामध्ये असणारे. 5 नंबरला येतात माजी राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती. परंतु आता नवीन ऍड झालेला आहे तो म्हणजे 5
5A मध्ये एक येतो ते म्हणजे उपपंतप्रधान. आपण त्याला कन्सिडर 6 केलं होतं त्याच्यामुळे झालं. आणि भारताचे सरन्यायाधीश आणि लोकसभेचे सभापती यांचा क्रम येतो पद तालिकेमधला 6वा क्रमांक. हे 5A ऍड केल्यामुळं, आता जर तुम्ही अधिकृत एम लक्ष्मणचं पुस्तक वाचलं असेल तर जे परिशिष्ट 3 शेवटी त्यांनी दिलेले आहेत त्या पुस्तकाच्या, त्याच्यामध्ये तो अग्रक्रम तालिका दिली, त्याच्यामध्ये 5A ला त्यांनी ना उपपंतप्रधान केलेलं आहे. त्याच्यामुळे आपली गपलत झालेली आहे. आणि जो अग्रक्रम तालिकेमध्ये क्रमांक 6 आहे ना, तर त्याच्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश आणि लोकसभेचे सभापती येतात. त्यामुळे 6 मध्ये लोकसभेचे सभापती आणि भारताचे सरन्यायाधीश येतात, हे ध्यानात घ्या. एवढी करेक्शन आहे, करेक्शन फक्त त्या 5A मुळे झालेली आहे. आय होप हे पॉईंट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधानामधनं बरोबर असलेले विधान आपल्याला निवडायचे आहे. पहिलं विधान आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेचे उपाध्यक्ष यांच्यापेक्षा त्यांचे स्थान वरचे, म्हणजे राज्यसभेचे उपाध्यक्ष ना यांच्यापेक्षा त्यांचं स्थान वरचं आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, नियंत्रक व महालेखा परीक्षक, नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हटल्यानंतर यांना भारताचं जे मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याशी दर्जा असतो. हे विधान बरोबर आहे का? तर हो, त्यांचा दर्जा त्यांच्यासोबत असतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं, भारताचा जो अग्रक्रम तालिका दिलेला डिक्लेअर केला गेलेला आहे त्याच्यामध्ये 9A हा एक सेक्शन ऍड केला आहे. त्या 9A या सेक्शनमध्ये ना काही 3 महत्वाच्या पदाबाबत ऍड केले. पहिलं ऍड केले ते म्हणजे जे संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल यूपीसीचे जे अध्यक्ष असतील ते, प्लस मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, यूपीसीचे अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक या तिघांचं स्थान हे 9A मध्ये देण्यात आलेलं आहे. संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पद तालिकेमध्ये 9A मध्ये देण्यात आली. दुसरं म्हणजे राज्यसभेचे जे उपाध्यक्ष आहे ना यांचा जो क्रमांक आहे तो पद तालिकेमध्ये 10 देण्यात आलेला आहे. किती देण्यात आलेला? 10. त्याच्यामुळं नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो. तर हो, 9A प्रमाणे तो बरोबरीचा दर्जा असतो. परंतु जो अग्रक्रम तालिका जर बघितली त्यानुसार राज्यसभेचे उपाध्यक्ष यांच्यापेक्षा त्यांचे स्थान वरचे आहे. म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा दर्जा वरचा आहे का? हो, कारण नियंत्रक व महालेखा परीक्षकाचा जो अग्रक्रम तालिकेनुसार क्रमांक बघितला तर तो 9A येतो आणि जो राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत तर त्यांचा क्रमांक येतो 10. त्याच्यामुळे पहिलं सेंटेन्स काय आहे? बरोबर आहे. त्यामुळे हे समजलं असेल तुम्हाला क्रम. आता हा जो क्रम आहे ना तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रपती, मग उपराष्ट्रपती, 1 नंबरला राष्ट्रपती, 2 नंबर उपराष्ट्रपती, 3 नंबर पंतप्रधान, 4 नंबर राज्यपाल, 5 नंबर माजी राष्ट्रपती, 5A ला उपपंतप्रधानांना ऍड केले, 6 ला सरन्यायाधीश आणि लोकसभा सभापती येतात, 7 मध्ये काय येतात तर केंद्रातले जे कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, माजी पंतप्रधान असतील किंवा राज्यसभा लोकसभेतले विरोधी पक्षनेते असतील किंवा जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत तर त्यांना 7व्या क्रमांकामध्ये टाकण्यात आलेलं आहे. 7A मध्ये नवीन सेक्शन केलं, त्याच्यामध्ये भारत रत्नप्राप्त व्यक्ती यांना टाकण्यात आलेलं आहे. 9 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश टाकण्यात आलेले आहे आणि 9A मध्ये ना यूपीसीचे अध्यक्ष, मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारताचा महानियंत्रक व महालेखा परीक्षक यांना 9A मध्ये टाकण्यात आले. आणि 10 जो क्रमांक आहे त्या 10 मध्ये राज्यसभेचा उपाध्यक्ष, राज्याचा उपमुख्यमंत्री, लोकसभा उपसभापती अशा सर्व गोष्टींना आणि केंद्रातले जे राज्यमंत्री असतात ना त्यांना सुद्धा टाकण्यात आले. म्हणजे अशा गोष्टी आहेत ना, ह्याचा क्रम तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट तुम्हाला 11 पर्यंतचा जो क्रम आहे तो पाठ करा. तुम्हाला प्रश्न कसा विचारला तरी उत्तर देता येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेलं एक दुसरं सेंटेन्स आहे. दुसरं सेंटेन्स काय आहे? भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती या राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने नियंत्रक व महालेखा परीक्षक ठरवतात. हे विधान बरोबर आहे का? पहिले लक्षात घ्या, तर हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे? जर हे जे लेखा परीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ना यांच्या सेवा शर्ती कोण ठरवतं तर ते राष्ट्रपती ठरवतात, परंतु सल्ला कोणाचा घेतात तर नियंत्रक व महालेखा परीक्षकामध्ये. इथं फक्त शब्दांची अदलाबदल करून प्रश्न फसवलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे सेंटेन्स कसं बरोबर ठरलं असतं तर भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती या नियंत्रक व महालेखा परीक्षक राष्ट्रपतींच्या
नियंत्रक महालेखा परीक्षकांच्या सल्लामसलतीने राष्ट्रपती ठरवतात, असं जर सेंटेन्स दिलं असतं तर ते बरोबर ठरलं असतं. म्हणजे नियंत्रक लेखा व लेखा परीक्षण विभागामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपती नाही, परंतु राष्ट्रपती सल्ला कोणाचा घेणार, तर या महालेखा परीक्षकाचा सल्ला घेणार. त्यामुळे इथं शब्दांची उलटफेर केल्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं ठरतं. त्याचबरोबर नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे वेतन आणि भत्ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जातात नाही. नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे भत्ते हे राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जात नाहीत. त्यांचे वेतन आणि भत्ते हे कोण ठरवतं, तर संसद ठरवते. आणि यांचे वेतन भत्ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असतात, म्हणजे वेतन इतके असतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन टाइम टू टाइम सारखं अपडेट केलेलं असतं. म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षकाचे वेतन भत्ते कशाप्रमाणे राहतं, कोण ठरवतं, संसद ठरवते. आणि शक्यतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वेतना इतकंच त्यांचं वेतन असतं. त्यामुळे हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये महालेखा परीक्षकाच्या स्वतंत्र पदाची तरतूद आहे. ते राज्यघटनेचं कलम आहे 148. राज्यघटनेच्या 148व्या कलमामध्ये स्वतंत्र पदाची अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाल जर बघितला 6 ते 65, म्हणजे 6 वर्ष वय किंवा 65 वर्ष यापैकी जे अगोदर घडेल तो त्यांचा कार्यकाळ असतो. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे यांची नियुक्ती जरी राष्ट्रपती करत असले ना, परंतु यांना राष्ट्रपतीच्या पदावर राहणं हे राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नाही, त्यांना काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर हा एक पॉईंट आहे की जो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप मी जे पॉईंट सांगितले ते क्लिअर झालं असेल. आणि एक दुरुस्ती होती ती पण मी तुम्हाला सांगितली प्रश्न क्रमांक 3 मध्ये.